नमस्कार. एमसेन आपल्या प्रभागामध्ये आपण आज आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 3 पारसिंगपुरा जगदीशनगर भागामध्ये. या भागातील नागरिकांच्या काय काय समस्या आहे आणि काय काय अडचणी त्यांना सामोरं जावं लागते याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि त्यांना या अडचणीला सोडवण्यासाठी त्यांना कसा हवा नगरसेवक याबाबतसुद्धा त्यांना प्रश्न करूया. चला तर मग काकू, काय नेमकी तुमच्याकडे अडचणी आहे आणि काय किती वर्षापासून हे अडचणी? आम्ही 15 वर्ष झाली इथं येऊसनी. आम्हाला पाण्याची सुविधा नाही, ड्रेनेजची सुविधा नाही. आता ड्रेनेज पाईपलाईन टाकली तर सगळे खराब झालेली ती आणि मेन पाईपलाईन जोडलेली नाही. रस्ते बी ते बरोबर नाहीत, आमचे गाड्या घसरतात, मुलं पडतात. परत पाण्याच्या टाक्या बाजूलाच आहे आमच्या प्यायच्या पाण्यात. पावसाळ्यामध्ये तिथं खड्डे तुंबतात ना, तर सगळे मच्छर त्या टाक्यामध्ये जातात. त्याच्यामुळं आजारी पडतात सारखेच. फार समस्या आहेत आमच्या इथं. आम्हाला नगरसेवक असा पाहिजे की आवाज दिला तर त्यांनी काम केलं पाहिजे. काय सांगाल काकू? प्रत्येक वेळेस नगरसेवक म्हणून किंवा कोणीही निवडणुकीला जे उभे राहतात ते येतात. प्रत्येक वेळेस आश्वासन देतात की आम्ही हे करतो ते करतो, पण टायमावर आल्याच्या नंतर कधीच कोणी करत नाही. जेव्हा निवडून आल्याच्या नंतर इथं कधी कोणी चक्करही मारत नाही आणि आम्ही फोन केलं तर त्या प्रतिसादही देत नाहीत ते आम्हाला. अशा आम्हाला वाटतं की जे कोणताही निवडून आलेला सभासद असू दे, ते चांगल्या पद्धतीनं आमची समस्या सोडवावं. काय सांगाल ताई? 3 महिने झाले आमचे रोड खंदून गेलेत पाण्याच्या पाईपलाईनसाठी. आणखी त्या पाईपलाईनचा काही सुद्धा क्षण इथं आलेला नाही आहे. फक्त रोड खंदून आम्हाला त्रास देणं आहेत. आमचे चांगले रोड ते खंदून दिलेत. आता सगळी माती झाली, ड्रेनेज केले ते फुटलेत. पाण्याचा तर खूपच त्रास आहे. 15-15 दिवस कचऱ्याची गाडीसुद्धा येत नाही. आम्हाला खूप त्रास आहे ह्या एरियात. तर काय तुम्ही काय मागणी करणार आहात भावी नगरसेवकाकडनं? काय आमच्या अपेक्षा असं आहेत की आमच्या ज्या काही नाही झालेल्या गोष्टी आहेत किंवा कचऱ्याची गाडी येत नाही, पाण्याची पाईपलाईन, ह्या आमच्या पटापट व्हावात. कारण आम्हाला 17 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आम्ही पिण्याचं पाण्यापासून, जारच्या पाण्यापासून ह्या पाण्यापर्यंत आम्ही सगळं पाणी विकत घेतो आहे आणि तेवढं आमच्या खिशाला आता खूपच महाग पडतं आहे. आमची एवढी इच्छा आहे की पाण्याची जेवढी आहे ते लवकरात लवकर व्हावं. कारण आता उन्हाळ्यात आम्हाला 5-5 दिवससुद्धा पाणी येत नाही. 5-5 म्हणण्यापेक्षा 7-7, 8-8 दिवससुद्धा पाणी येत नाही. पाण्याचे खूपच प्रॉब्लेम होता आणि विकत पण घ्यायचं असलं तेही लोक आम्हाला वेळेवर भेटत नाही. त्यामुळे मी तर हात जोडून विनंती करते, आमची पहिले पाण्याची सुविधा करून द्यावी त्यांनी. जे कोणी भावी नगरसेवक असेल त्यांनी आमच्या पाण्याची सोय करून द्यावी. काय सांगाल काकू? तेच आमचं पण तीच समस्या आहे ना, ते लवकर पाण्याचा प्रश्न सुटावा. त्यांना जर पाईपलाईन टाकायचीच नव्हती सर, मेन मुद्दा, मग त्यांनी खंदून का ठेवलं सर? हा एक मोठा प्रश्न आहे सर आमचा. मग त्यांना पाईपलाईन ते आले, फोटो काढले, त्यांचं बिल पास झालं म्हणे. त्यांचं बिल पास झालं, आता ते काहीच करणार नाही म्हणे. मग याला जिम्मेदार कोण सर? मग आम्ही किती दिवस त्रास सहन करणार? 17-18 वर्ष झाले सर. हां, घराचे आमचे हप्ते फेडले नाही. मग हे पाणी महिन्याला 1000 रुपये भरावं लागतात. हां, आता 400 लिटरच पाणी येतं सर. हां, तो एक प्रॉब्लेम. हे बघा सर, तुम्हाला आमचे हात जोडून नम्र विनंती, कोणीही येऊ नको सर. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला काही त्यांच्याकडून काही मागणी पण नको. फक्त आमची ड्रेनेज लाईन आणि जे नळाचे हे खंदून ठेवले ते पाईपलाईन टाकायला सर. हां, आता ड्रेनेज लाईन टाकली सर, टाकताना काहीच म्हणले नाही आम्हाला, काही पूर्वसूचना नाही, काहीच नाही. ज्यावेळेस खणले नाही म्हणे ते 2000 टाका, 2000 द्या तर आम्ही पाईपलाईन टाकू. म्हणजे डायरेक्ट जॉईन करायला सुद्धा त्यांनी आमच्याकडून 3-3 हजार रुपये घेतलेले आहेत सर. आता इथं काही लई लोक सगळे श्रीमंत नाहीत, सगळे पेन्शनर आहेत, कोणी हातावरचे आहेत सर. मग पैसे उसने घेऊगचे कामं केले ना. म्हणजे तुम्ही आधी खंदून ठेवायला, नंतर तोंडाला आलं नाही ना मॅडम 3000 रुपये लागतात, तुमची पाईपलाईन लई मोठी आहे, लांबून जोडावं लागतात पाईपाला पैसे, जोडायला पैसे, म्हणजे पैसे आम्ही द्या तरी कुठं सर? हां, 17-18 वर्ष झाले सर. आता मी पेन्शनर आहे. आता पैसा कुठं लावायचा सर सांगा? पाईप ठेवायचे सुद्धा पैसे नाही सर. एक म्हणजे सामान्य मुद्दे आहे. आता हे तुम्हाला जर टाकायचंच नव्हती लाईन, तुमच्या लक्षात यायला का सर? पाण्याची पाईपलाईन त्यांना जर पाणी द्यायचंच नव्हतं, खंदायचंच नव्हतं, त्यांना द्यायचंच नव्हतं. मग त्यांनी खणले का बरं? खणले इकडच्या तिकडं. ते बघा सर, तिथं काय आमची सुविधा, हे नळाचे आपले जे पाईप वर जाते की नाही ते फुटून चालत ना सर, वर गाड्या टँकर जाऊ. हां, आता हे ड्रेनेज लाईन बांधली सर, त्याच्यावरचे झाकणं व्यवस्थित नाही, त्याच्यावर गिलावा नाही. हे सगळं हे आमचाच प्रॉब्लेम नाही, अख्ख्या जगदीशनगरचा प्रॉब्लेम आहे सर.
मग याच्यातून आम्ही आता काय करावं, हे ते तर पळवाटा काढायलेत. मग करू आम्ही, काय तुम्हाला नाही म्हणतो का? हा, ते माणसाला विचारत नाही म्हणे, त्यांचं बिल पास झालं म्हणे, आता हे नळ तुम्हाला येणार नाहीत, काहीच नाही. तुम्ही प्रशासनाकडे गेलं होतं का महानगरपालिकेमध्ये? गेला अर्ज दिले सर. महानगरपालिकेचे जे इंजिनियर आहे कुलकर्णी सर, त्याला नाही का कॉल केला होता ड्रेनेज लाईन संबंधाबद्दल. त्याला फोन केला तर ते काय म्हणतात, तुमचे इथे नागरिक लोक प्रतिसाद देत नाही. तर आम्ही प्रत्येक वेळेस अर्ज करून फोन करून त्याला हे केलं, खूप प्रयत्न केले, पण ते काय करतात, फक्त आडवाडीची उत्तर देतात, करू उद्या करू असं करू. फक्त खूप तुम्ही प्रत्यक्षात जाऊन प्रत्यक्ष पाठपुरावा केलेला, अर्ज केला त्यांना खूप कित्येक वेळेस. सोसायटीचे प्रत्येक महिला जाऊन तिथं अर्ज केलेला आहे. आमची बेसिक समस्या इथलं फक्त रस्ता, पाणी मेन ते. आता ड्रेनेज लाईन केली पण त्यांनी बरोबर नाही केली. टेंडर त्यांचं पास झालं आता त्यांनी, आता ते बघा तुम्ही किती खड्डे पडेले. त्याला कुलकर्णी साहेबांना तर किती वेळेस फोन करून सांगितलं, पण ते बघा आडवाडीचे उत्तर देते. तुमच्या कॉलनीचे लोक नाही का प्रतिसाद देत नाही म्हणे, टँकर येते. आता काय प्रतिसाद द्यायचं नाही, सगळं आता तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. इथं कमीत कमी आम्ही 25 वर्षापासून टॅक्स भरतो, सगळं करतो. आम्हाला नाही का प्रत्यक्ष सर तुम्हाला सांगतो, आम्हाला आहे का 4 सिलेंडर पाणी भेटतं, 3 दिवसाड पाणी येतं. त्याच्यामध्ये टँकरवाला कधी अर्धच उन्हाळ्यात तितकं परेशानी होती सगळ्याला, प्रत्येकाला परेशानी. इथं प्रत्येक माणसाला 5-5 दिवसाला पाणी येत नाही. आणि याच्या नळाचं पाईपलाईन केली, अर्धवट काम केले, सोडून गेले. खूप परेशानी आमची इथं आता. म्हणजे तर बोर जे हँडपंप वगैरे काहीच नाही. काहीच नाही. टँकर आलं ताई, नाही तर तसंच बसा. म्हणजे सगळं साधनच नाही इथं पाण्याचं, कुठलंच नाही. नाही, हे सगळे खांब्याचे लाईट सगळे बंद आहे, सगळे अंधार. एखादं जायचं तर खड्ड्यात पडायचं तिथं जाऊन अंधारात. लाईट पण द्या मला. हो, पाणी नाही, व्यवस्थित करून द्या सगळं. रोड सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाईट वगैरे आवश्यक आहे. आवश्यक सगळ्याच गोष्टीची इथं रोडची पण कमी आहे, नळाची पण कमी आहे, लाईटची पण खूप. म्हणजे आम्हाला प्रॉब्लेमच आहेत सगळे. लहान लहान मुलं खेळता येत नाही त्यांना संध्याकाळी, काही नाही शाळेतून आल्यानंतर, सगळे अंधार असल्यामुळं. नवीन डीपी टाकली तर ते खांब्यावर वायरी चढवल्या, तर त्याला 2-4 दिवसाला स्पार्क होऊ लागलं. 2-4 दिवसाला मोठं स्पार्क होते. जगदीश नगर सोसायटीमध्ये आमच्या गार्डनची पूर्ण दुर्व्यवस्था झाली आहे. पाण्याची खूप समस्या आहे आणि स्ट्रीट लाईट कधी चालतच नाही. स्वच्छता कर्मचारी येत नाही, काही नाही. आम्ही टॅक्स भरतो, सगळं भरतो, तरी पण कोणीच येत नाही आतापर्यंत. आणि निवडणूक आल्याच्या टायमाला कोणी पण येतं आमच्याकडे, मतदान करा. मतदान झालं की कोणीच येत नाही आमच्याकडे. तर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं, आता उमेदवारांना जर हे ज्या तुमच्या समस्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर या मागण्या आमच्या पूर्ण मागण्या जर नाही दिल्या, मतदान जे मतदान करेन, जे आमच्या मागण्या चांगल्या करेन ना त्यांना मतदान करणार आमचे लोक, आहे का नाही. 5 वर्षाचं येतच नाही. नंतर मतदान झालं की 5 वर्षानंतरच येतं लगे. मतदान जरी कोणीच येत नाही. हां, कोणीच येत नाही. हो म्हणता करतो आणि येतच नाही. मतदानापुरतं येतात फक्त आमच्याकडे. ह्या सर्व मागण्या पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार? हो, हे जो आमच्या मागण्या पूर्ण करणार त्यालाच मतदान होणार आमचं. हे सर्व नागरिक होते प्रभाग क्रमांक 3 मधील पाळसिंगपुरा जगदीश नगर सोसायटीमधील. या सर्वांची एकच मागणी आहे, पाण्याची जी समस्या आहे ती अगोदर सोडवली पाहिजे. इतरही मूलभूत समस्या त्यांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. त्या समस्याही त्यांनी पूर्ण कराव्या. भावी नगरसेवक, जो कोणी इच्छुक नगरसेवक असेल, त्या नगरसेवकांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने ह्या सर्व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी त्यांची मागणी आहे. एमसेन आपल्या प्रभागामध्ये आज आपण मुलाखत घेणार आहोत प्रभाग क्रमांक 3चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान साहेबाशी. अफसर खान साहेबाचा थोडक्यात परिचय असा की गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून आणि एक प्रबल नेतृत्व आपल्या वाडामधल्या समस्या असन, शहरातल्या समस्या असन, प्रखरपणे मांडण्यावर ते विकास काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा त्यांच्याकडे प्राप्त आहे.
तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक 3 येथील भागाविषयी. काय सांगाल, काय यावेळेस प्रभाग क्रमांक 3मध्ये काय विजन घेऊन येणार, बोले क्या विजन है आपके पास प्रभाग क्रमांक 3 में तीन को लेकर? देखिए, सबसे पहले तो मैं वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, सुजात दादा, अंजलि ताई, रेखा ताई, इन सब के आशीर्वाद से प्रभाग नंबर 3 में ओपन कैटेगरी से मैं उम्मीदवारी भरूंगा. और रहा सवाल प्रभाग में जो विज़न है, हमारे वार्ड में तो मैं 25 साल से हमारी सीट चुनकर आती है, वार्ड नंबर 18 जयसिंहपुरा. लेकिन इस बार वार्ड नहीं प्रभाग हो गया, 4 वार्डों का एक प्रभाग हो गया, प्रभाग नंबर 3, जिसमें तुम्हारे गणेश कॉलोनी है, दिलरस कॉलोनी है, तुम्हारे तमाम किलेरक का भाग होते हुए बेगमपुरा, जयसिंहपुरा और भीमनगर भासिंगपुरा. आपको मैं बता दूं कि मैं पिछले 25 साल से कारपोरेटर हूं, 3 बार विरोधी पक्ष नेता हूं, प्रभाग सभापति रह चुका हूं, शहर अध्यक्ष रह चुका हूं. तो लोगों की समस्या की मेरे को जानू है और मैं लोगों की समस्या हल करके देता हूं. लोगों के सुख दुख में बढ़ चढ़ के दौड़ के जाता हूं, चाहे वो सुबह हो, शाम हो, दोपहर हो, रात हो, नाइट ड्रेस में तक मैं पुलिस स्टेशन का काम हो पहुंच जाता हूं, कारपोरेशन का काम हो, अतिक्रमण में कहीं हो रहा है, टुटफुट हो रही है तो वहाँ जाके मैं खड़ा हो जाता हूँ. लोगों को सुख दुख में हमेशा मैं आगे जाकर काम करता हूँ. इसलिए मुझे 2 बार लोगों ने किराड़पुरा से चुन कर दिया, जहाँ के मेरा खुद का वोट नहीं है. और मेरे राजकारण की शुरुआत में आपको बता दूँ, एमसन के माध्यम से प्रभाग नंबर 3 को भी बता दूँ, शहर को भी बता दूँ कि भीमनगर भासिंगपुरा 95 में 95 में मैंने वहाँ से चुनकर आया. मेरे राजकारण की शुरुआत भीमनगर भासिंगपुरे से हुई और आज प्रभाग नंबर 3 में मेरा पुराना मतदार संघ आ गया. मुझे बहुत खुशी है क्योंकि मैंने वहाँ पर भी लाखों करोड़ों रुपए के काम किया है. सारे लोग मेरे को जानते हैं. मैंने वहाँ पर पिछले 25-30 साल से शमशान भूमि नहीं थी, मैंने वहाँ शमशान भूमि बना कर दिया. अनेक यूनिवर्सिटी के पास में रिटेनिंग वॉल करोड़ों रुपए की करवा के दिया, 4-5 ब्रिज इधर से उधर जाने के लिए करवा के दिया. तो भीमनगर में मेरा बहुत अच्छा काम है और सब लोगों से मेरा बहुत अच्छा संपर्क है. और वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब, सुजात दादा, अंजलि ताई, हमारे महाराष्ट्र के नेता अमित भाई भुईगढ़ और तमाम लोग हम मिलके प्रभाग नंबर 3 पूरा जीतने की कोशिश करेंगे, ऐसा मैं आपके माध्यम से बताना चाहता हूँ. ये तो रहा सब जो प्रभाग क्रमांक 3 का तो रहा, लेकिन वंचित बहुजन आघाड़ी और आपके नेतृत्व में तो पूरे शहर में किस तरह का माहौल रहेगा और इसके अलावा भी कुछ सीट नगर सेवक चुन के आने की क्या प्लानिंग है आपकी? देखिए, अनेक प्रभागों में हमारे पास में कम से कम 60 फॉर्म उम्मीदवार आए, 60 लोगों ने इंटरव्यू दिया, जिसमें से कलीम कुरैशी भी है, वो प्रभाग नंबर से लड़ रहे हैं. उनके 2 सीट ऐसे हम अनेक शहर में हर जहाँ जहाँ हमारी सीट निकल सकती है वंचित बहुजन आघाड़ी की, हम पूरे शहर की बात नहीं कर रहे, 115 वार्ड की बात नहीं कर रहे, लेकिन जहाँ वंचित बहुजन आघाड़ी का वर्चस्व है, जहाँ हम 10 से 12 सीट, 15 सीट जिता सकते हैं, 16 सीट, वहीं हम मेहनत करेंगे. और आदरणीय हमारे नेता प्रकाश अंबेडकर साहब, सुजात दादा हमको जो आदेश देते हैं, किस प्लानिंग से हम काम करेंगे, जैसे हमको आदेश मिलेगा उस हिसाब से हम काम करेंगे और 10 से 12 सीट, 15 सीट लाने की पूरी कोशिश करेंगे और वंचित बहुजन आघाड़ी का वर्चस्व इस शहर में बना कर देंगे, ऐसा मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ. सर जी, आपके जो प्रभाग क्रमांक 3 जो है उसमें कई इलाकों में पानी की किल्लत, पानी की समस्या बड़े पैमाने पे है. इसके लिए कुछ आपका एक प्लानिंग है, जल्द से जल्द उनको पानी लाने के लिए, उनके पानी जल्द से जल्द मिलने के लिए क्या कोशिश रहेंगी आपकी? 101% प्रभाग नंबर 3 में अनेक जगह पानी का प्रॉब्लम है, मुझे मालूम है. मैं भी सर्वे कर रहा हूँ, लोगों से मिल रहा हूँ, लोग आके मेरे को समस्या बता रहे हैं. जैसे ही प्रभाग नंबर 3 से वंचित बहुजन आघाड़ी का पूरा पैनल चुनकर आता है, सबसे पहले पानी का प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा, क्योंकि 25 साल से मैं पिछले कारपोरेशन में हूँ. आज आप देख लो, शहर में 10 दिन 12 दिन को पानी आता है, 8 दिन को पानी आता है, लेकिन मेरा वार्ड जो जयसिंहपुरा है वहाँ पे चौथे दिन पानी आता है, क्योंकि मैंने सिस्टम बना के रखा. और मेरा प्रभाग अब मेरा वार्ड नहीं रहा,
अब प्रभाग नंबर 3 हो गया तो पूरे प्रभाग के हम 4 नगर सेवक कहलाए जाएंगे, मतलब मुझे भी पूरा प्रभाग देखना है। अब बेगमपुरा मेरे लिए कोई नवीन नहीं है, मेरी पैदाश वहाँ पर हुई, सारे बेगमपुरे के लोग मुझे जानते हैं, बेगमपुरा सब मुझे जानता है। और मैं जो लोग मुझे नहीं जानते, जहाँ मेरा वोट नहीं है, 2-2 3-3 बार लोगों ने मुझे वहाँ से चुनकर दिया। तो भीमनगर भौसिंगपुरा भी मेरा पुराना वार्ड है, बेगमपुरे में मैं छोटे से बड़ा हुआ, वहाँ के भी सब लोग, और लोगों को ये मालूम है कि अफसर खान विकास पुरुष के नाम से जाना जाता, इसलिए अफसर खान को लोग बार बार चुनकर देते हैं। और मैं काम करते वक्त भेदभाव नहीं करता, मैं सर्वधर्म संभाव लेकर चलता हूँ। और मेरी छवि है सब लोगों में, छोटे के साथ छोटा हो जाता हूँ, बड़े के साथ बड़ा हो जाता हूँ, गरीब के साथ गरीब बन जाता हूँ। और मैं खुद इतने नीचे से यहाँ तक आया हूँ, तो मुझे गोर गरीब लोगों के काम करने में बहुत इंटरेस्ट आता है और मैं बढ़ चढ़ के गोर गरीब लोगों के काम करता हूँ। पानी की समस्या तो बहुत छोटी बात है, इमीडिएट चुन के आते ही हम पहले हफ्ते में ही पानी की समस्या पूरे प्रभाग 3 में ख़त्म कर देंगे। जैसे आपने भी सर्वे करके आया, बता रहे पानी की समस्या है, तो अल्लाह के फजलो करम से, ऊपर वाले की दुआ से, और लोग हमको चुनकर देते हैं पूरा प्रभाग, तो सबसे पहले 8 से 10 दिन में हम पानी का प्रॉब्लम पूरा सॉल्व कर देंगे। आपके माध्यम से मैं पूरे प्रभाग नंबर 3 की पूरे हमारे माँ बहनों को, जनता को, माताएं बहनों को, सबको ये कहना चाहता हूँ कि 8 से 10 दिन में पूरा पानी का प्रॉब्लम सॉल्व करके हम देंगे, ये मेरा वचन है। गए 5 सालों से प्रशासक का राज है पूरे कॉरपोरेशन में, 5 सालों में कोई नुमाइंदा कॉरपोरेशन में नहीं है। इस 5 सालों में अब आपके नज़रों में क्या क्या डेवलपमेंट के काम आपके प्रभाग में रहे हुए? देखिए, हमारे पास में 5 साल से पिछले प्रशासक बैठा हुआ है। प्रशासक अभी बॉडी रहती है तो हर नगर सेवक अपने एरिया में काम करता है, लेकिन 5 साल में भी हर वार्ड को 50 लाख, 40 लाख, 30 लाख दिए गए। लेकिन जब हमारी बॉडी होती है, बॉडी सुपीरियर होती है, महापौर होता है हमारा, सभागृह नेता होता है, विरोधी पक्ष नेता होता है, उप महापौर होता है, सभापति होता है, तो हम लोग पूरा कॉरपोरेशन चलाते हैं। लेकिन अभी प्रशासन जो बैठा हुआ है 5 साल से, वो अपने अंदाज में काम कर रहा है, अपने ढंग से काम कर रहा है। लेकिन हमारी जब बॉडी चुनकर आ जाएंगी, हम सुपीरियर वहाँ पर रहेंगे। हर तरह के जो भी पिछले 5 साल में काम पेंडिंग पड़े हुए, पूरे शहर की बात कर रहा हूँ मैं, जहाँ जहाँ काम पेंडिंग है वो सारे काम करवाने की कोशिश, और जो जुल्म, अन्याय, अत्याचार इस शहर में हो रहा है उसको छुड़ाने का काम वंचित बहुजन आघाड़ी करेगी। आपके माध्यम से ऐसा मैं कहना चाहता हूँ। आखिरी सवाल, प्रभाग क्रमांक 3 के नागरिकों के वास्ते क्या मैसेज रहेगा आपका? देखिए, मेरा मैसेज नहीं, मैं अदबन गुजारिश करता हूँ, हाथ जोड़ के विनंती करता हूँ प्रभाग नंबर 3 के सभी नागरिकों को, सब समाज के लोगों को कहता हूँ, बेगमपुरा के वासियों को कहता हूँ, बेगमपुरा की माता बहनों को कहता हूँ, दोस्तों को कहता हूँ, बुजुर्गों को कहता हूँ, जयसिंहपुरा के कहता हूँ, तुम्हारे गणेश कॉलोनी के सारे लोगों को कहता हूँ, क्लियारक परिसर के सारे लोगों को कहता हूँ, और मेरा वार्ड जो है जयसिंहपुरा, उनको भी आपके माध्यम से गुजारिश करता हूँ, विनंती करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ कि मैं काम करने वाला हूँ, हार्ड वर्कर हूँ, तो बड़ी भारी अक्सरियत से मुझे और मेरे पैनल को चुनकर दो। ऐसा मैं सारे प्रभाग नंबर 3 के लोगों को आपके माध्यम से आह्वान करता हूँ, विनंती करता हूँ हाथ जोड़ के कि हमारे प्रभाग नंबर 3 से हमारे सभी उम्मीदवार को चुनकर दो, ऐसी विनंती करता हूँ। आपके माध्यम से रिक्वेस्ट विनंती करा, और मैं एमसीएन को भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जो आज मेरे ऑफिस पे आके इंटरव्यू लिया और प्रभाग नंबर 3 के बारे में सारी डिटेल जानकारी ली आपने, समस्या आपने बताई जो आप पूछ रहे, मैं एमसीएन का भी शुक्रिया अदा करता हूँ, उनकी पूरी टीम का शुक्रिया अदा करता हूँ। तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 3चे उमेदवार। प्रभाग क्रमांक 3मधून वंचित बहुजन आघाडी तर निवडून पूर्ण पॅनल निवडून येणारच, याशिवाय शहरातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचं पॅनल उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। एमसेन न्यूजसाठी इरफानसह मी सतीश खरात। नमस्कार, एमसेन आपल्या प्रभागामध्ये आपण आज आलेलो आहे प्रभाग क्रमांक 3 पाडसिंगपुरा, बेगमपुरा, भौसिंगपुरा या भागामध्ये। या भागातील इच्छुक उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे इच्छुक उमेदवार योगेश पवार साहेब आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं त्यांच्यासमोर विजन काय आहे त्यांचं आणि ते काय विकास कामं करणार आहात वार्डासाठी। भाऊ, काय आपण विजन घेऊन उमेदवारी म्हणजे मैदानात उतरला? हे बघा, आज प्रभाग क्रमांक 3मध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं इच्छुक उमेदवार आहे। माझ्यासमोर एक विजन म्हणजे प्राथमिक विजन असं आहे की ह्या भागातले प्रामुख्याने मुख्य प्रश्न आहे तो पाणीचा।
हा भाग भौगोलिकदृष्ट्या उंच असल्यामुळे इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे व पाणी वेळेवरती रात्री बेरात्री पाणी येतं, त्यामुळे नागरिकांना झोप होत नाही. त्यासाठी आम्ही पाठीमागं लवाडांनो पाणी द्या या शीर्षकाखाली आम्ही आंदोलन केलं. त्यामुळे पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. पाण्याचं मी जर मला जनतेने आशीर्वाद दिला तर पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल याकडे मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. सर इथे तुम्ही जर बघितलं तर पाण्यासोबत इतरही काही समस्या सध्या आहे. नवीन वसाहत वाढत चाललेली आहे या भागामध्ये. तर या वसाहतींना ते मूलभूत जे सुविधा आहे त्या सुविधा देण्यासाठी आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे? हा पहाडसिंगपुरा हा प्रामुख्याने एक नव्याने विकसित होणारा भाग आहे. त्यामुळे इथं प्रामुख्याने मूलभूत ज्या सुविधा आहे त्यासाठी अडचणी आहे. त्या जसे ड्रेनेज झाले, रोड झाला, पाणी झालं. मुख्य तर पाण्याचा प्रश्न असल्यामुळे मेन मुद्दा जो आहे तो पाण्याचाच आहे. त्यानंतर मुद्दा येतो ड्रेनेज व रस्ता. प्रामुख्याने जे मूलभूत सुविधा आहे पाणी, ड्रेनेज, रस्ता व लाईटच्या संदर्भात हे प्रामुख्याने निवडून आल्यानंतर बेगमपुरा, पहाडसिंगपुरा असो किंवा भीमनगर, पेठेनगर असो ह्या मूलभूत सुविधाकडे माझं प्रामुख्याने लक्ष केंद्रित राहणार आहे. आपण म्हणता की मूलभूत गरजा पाणी, ड्रेनेज वगैरे वगैरे आहे. याशिवाय इतरही काही गोष्टी इथे आहे. इथं ऐतिहासिक बीबीचा मकबरा आहे. या परिसरामध्ये काय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं काय नियमावली आहे, त्याच्यामुळं सामान्य नागरिकांना काय अडचणी, म्हणजे बांधकाम परवाना घेण्यासाठी काय अडचणी येत आहे, आणि महानगरपालिका प्रशासनाचं नवीन विकास आराखड्यामध्ये नेमकं त्यांनी काय प्लॅनिंग केले, त्याची अडचण काय उद्भवते? हा तुम्ही एक अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. तर मी तुमच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील नागरिकांना सांगू इच्छितो की ASI जो मकबरा आर्किओलॉजिकलचा नियम आहे तो नियम आहे की 100 प्रोटेक्टेड मोन्युमेंट जे आहे मकबऱ्याचं त्या याच्यामध्ये 100 मीटरपर्यंत आपण परवानगी म्हणजे बांधू शकत नाही घरं. 100 ते 200मध्ये आपण परवानगी घेऊन बांधू शकतो. आणि 200च्या पुढं असं कुठंही नियम नाही. बायलॉजमध्ये नेहमी RT ॲक्ट खाली त्यांचं नियमावली मागवलेली आहे. त्यानुसार हाईटचं रेस्ट्रिक्शन दिलेलं नाही. फक्त त्यांचं म्हणणं दिलं असं आहे की बाबा जे प्रोटेक्टेड मोन्युमेंट आहे त्या हाईटच्या वरती बाबा हाईटचं गेली नाही पाहिजे बिल्डिंगची. परंतु इथं काय झालेलं आहे, महानगरपालिकेने DP प्लॅन बनवताना जे बिल्डिंग परमिशन असो किंवा हाईटचं रेस्ट्रिक्शन टाकल्यामुळे इथं नागरिकांना म्हणजे त्यात जो त्यांचा हक्क आहे, जो उंचीची अट आहे, त्यामुळे त्यांना वरती बांधकाम करताना परवानगी घ्यायला अडचण येत आहे. माझं प्रामुख्याने हे पण याच्याकडे पण विशेष केंद्र राहील. मी विशेषतः सभागृहात जर पाठवलं मला जनतेने तर माझा सर्वात अगोदर हा मुद्दा राहील की पहाडसिंगपुरा भागातील हे उंचीची अट रद्द करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना याचा फायदा होईल. आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ह्या प्रभागामध्ये 4ही उमेदवार विजय होतील या दृष्टिकोनातून म्हणजे काय सध्या रणनीती सध्या सुरू आहे आणि नागरिकांना तुम्ही काय आश्वासन देणार? हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज जे चालू आहे, जे घडतं आहे, हे सगळं नागरिकांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब एक कुटुंब प्रमुख आहे आणि त्यांना सर्व गोष्टी आता हे ज्ञान झालेलं आहे की काय घडतं आहे, कसं चाललं आहे, काय करताय पक्ष पुढेसाठी. परंतु सामान्य जनतेच्या मनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी आदर आहे व ते ही जनता या निवडणुकीमध्ये दाखवून देतील की बाबा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे म्हणजे संभाजीनगर हे ठाकरेंचेच आहे. म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे संभाजीनगरमध्ये आले होते तेव्हा ते म्हणले की हे औरंगाबाद नाही तर हे संभाजीनगर आहे. त्यामुळे ठाकरे इथं भगवा फडकणार तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फडकणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मशाल ठाकरे बँड इथे संभाजीनगरमध्ये कायम राहील आणि तुमची सत्ता येईलच? आमची सत्ता नक्की येईल, कारण की जनतेने ठरवलेलं आहे की जे नवीन युवक आहे, जे नवीन पिढी आहे, नवीन पिढीला संधी देणार हे जनतेच्या मनात. आम्ही आज आता डोर टू डोर प्रचार केल्यानंतर जनतेच्या मनात जनतेचा आवाज आम्हाला लक्षात येतो आहे की बाबा काहीतरी बदल होणार आहे, नवीन पिढीला संधी देणार. शेवटचा प्रश्न माझा असाच असेल की आता नेमकं प्रभागाच्या नागरिकांना तुम्ही काय आव्हान करणार? मी आव्हान असं करेल की बाबा मायबाप जनता हो, मी तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी किंवा तुमच्या सेवा करण्यासाठी, राजकारण हे फक्त माध्यम आहे, पण सेवा करायला तुमची सेवा जर करायची असेल मी प्रामुख्याने तर मला 15 जानेवारी जर पक्षाने उमेदवारी दिली तर 15 जानेवारीला मला भरघोस मतदानाने विजय करा, जेणेकरून प्रभागातील असे अनेक जे प्रश्न आहे
ते सोडवायला मला महानगरपालिकेला मदत होईल, महानगरपालिकेच्या म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून मदत होईल व कामं करता येईल. कारण की काय, पद असल्याशिवाय कामाला जी गती आहे ती गती भेटत नाही. त्यामुळे मी त्या अनुषंगाने मी सगळ्यांना विनंती करतो की माझ्यासारख्या नवीन युवकाला एकदा संधी देऊन बघा. एकदा त्या संधीचं मी सोनं नक्कीच करेल. तर हे होते प्रभाग क्रमांक 3चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार, इच्छुक उमेदवार होते योगेश पवार. त्यांचं असं म्हणणं आहे की युवा पिढीला संधी जर मिळाली, म्हणजे त्यांना जर संधी जर मिळाली तर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून प्रभागामध्ये काम करून घेणं आणि या प्रभागाचा विकास करणं हे त्यांचं ध्येय असणार आहे. आप क्या चाहते हैं, कैसा नगर सेवक होना चाहिए जो आपकी काम कर सके? देखो, अपने को जो है कोई भी पक्ष का नगर सेवक चलता. अपने को IMIM, वंचित बहुजन आघाड़ी, शिवसेना, सिंधे गट, उद्धव ठाकरे गट, कोई भी गट चलता. मगर यहाँ डेली जो है 4-8 दिन में आने वाला अपने को नगर सेवक होना. नहीं तो आज चुन के आ जा रहे, फिर जो है तो 5-5 साल के बाद दिख रहे नहीं, वो नगर सेवक अपने को नहीं होना. डेली नगर सेवक आने वाले नगर सेवक होना. यहाँ पानी की समस्या है, दूसरी जो है रोडों का यहाँ पे जो है मसला हल हुआ है. मगर पानी जो है हफ्ते 4 दिन में 15 दिन में पानी आता, और वही पानी जो है अपन घर में जो है 8-8 दिन 15-15 दिन रहते, उसमें जंतु हो जाते. तो वो पानी बच्चे पी रहे, फिर डेंगू हो रहा और बहुत सारी बीमारियाँ हो रही, परेशानी हो रही है उससे. तो अपने को नगर सेवक जो है हफ्ते 4-8 दिन में जो है राउंड मारने वाला होना. एमसेन आपल्या प्रभागामध्ये आपण सध्या आहोत. प्रभाग क्रमांक 3 शिवसेना पक्षाच्या प्रभाग 3चे उमेदवार प्रतिभाताई जगताप आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रभाग क्रमांक 3मध्ये त्यांचं विजन काय आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये, आणि नागरिकांना ते काय नेमकं आव्हान करणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार सर, जय महाराष्ट्र. तर नेमकं आज प्रभाग क्रमांक 3मध्ये तुम्ही काय नेमकं विकासाचं विजन घेऊन आला आहात आणि काय नागरिकांना आव्हान करणार? सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मागच्या 32 वर्षापासून मी अविरतपणे जनतेच्या सेवेमध्ये आहे. 95ला मी इलेक्शन लढलेली आहे अधिकृत शिवसेनेच्या तिकिटावरती, आणि त्यावेळेला जयसिंगपुऱ्यातून मला उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यावेळेला युती नसल्यामुळे किंवा काही आणखीन कारणं असतील 85 मतांनी माझा पराभव झाला त्यावेळेला. पण तेव्हापासून मी काम करणं सोडलं नाही. अविरतपणे मी जनतेच्या सेवेत आहे. सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम घेणं, वेगवेगळ्या योजना राबवणं, सरकारी काही योजना असतील त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा लाभ त्यांना प्रत्यक्ष रूपात करून देणं. वार्डातील भरपूर समस्या आहे, ज्या ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, आणखीन अन्य समस्या, महिलांच्या विषयीचे प्रश्न असतील. सातत्याने महिला माझ्याकडे कंटिन्यू येत असतात की ताई काम करतात, मग ताईच्या माध्यमातून त्या सुटतील, आणि मी प्रत्येक नागरिकांच्या समोर जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करते सर. परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजेंडा एकच आहे की प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, नळ आणि ड्रेनेज लाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे पाठपुरावा करून का होईना, तसं जयस्वाल माननीय या भागाचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब त्यांनी जितकं काम आहे त्यातलं 80% काम करून ठेवलेले, फक्त 20% काम शिल्लक आहे, आणि तेवढं आमची करण्याची तयारी आहे. ते 20% कामामध्ये सर्वात मोठं काम म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. आता तुम्ही इथं या पूर्ण पाडसिंगपुरा या भागात जर बघितलं तर पाण्यासाठी सध्या तरी वनवन आहे. म्हणजे आज जलकुंभ तयार आहे, पण पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. तर हा पाण्याचा प्रश्न कधी सुटेल आणि तुम्ही काय आश्वासन देणार नागरिकांना? सर, आश्वासन मी देणार नाही आहे नागरिकांना. जे आहे ते खरं बोलणार आहे की आणखी 4 ते 5 महिने आपल्याला पाणी मिळू शकत नाही, कारण पाण्याची लाईन टाकण्यात आलेली आहे, परंतु पाणी येण्यासाठी अजून 4 ते 5 महिने लागणार आहे. खोटं बोलून आपल्याला मतं मिळवायची नाही आहे. जे आहे ते ओरिजिनल सांगायचं की 4 ते 5 महिने तुम्ही वेट करा, 1 दिवस आड तुम्हाला पाणी मिळेल. आणि याची गॅरंटी मी घेते, कारण येणारी महानगरपालिका ही आम्ही सत्ताधारी पक्षात जिंकणार आहोत आणि महापौर युतीचाच बसणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याच कामात मागे राहणार नाही, आणि नागरिकांना जे लागेल ते देण्याचं मी या ठिकाणी आपल्याला विश्वास व्यक्त करते. आपली गेल्या 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सत्ता पण आहे. तुम्ही या परिसरामध्ये जाणून आहात समस्याच्या बाबतीमध्ये. आता सध्या प्रभाग असल्यामुळे परिसर खूप मोठा व्यापलेला आहे.
फक्त आपण भावसिंगपुरा असन पेठेनगर असन हे विकसित जे परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप काही विकासाची कामं समस्या उद्भवलेल्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्नशील करणार आहात? सर्वात मोठा असा सध्या काही गुंठेवारीचा प्रश्न असतो आणि ड्रेनेज लाईन आणि रस्ते हे मूलभूत जे नागरिकांची समस्या त्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? सर प्रामुख्याने म्हणजे आमच्या नशिबात नेके काय पण पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये आमचाच आहे. त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काम नेण्याचं काम फक्त माझं आहे, बाकी सोडवण्याचं काम त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत काय नेता येईल आणि नागरिकांना कसं कुठंच वंचित ठेवता येणार नाही हा माझा प्रामुख्याचा प्रश्न आहे, की जेणेकरून कुठलाही प्रश्न असो, मग तो पाणीच प्रश्न धरून नाही, मग कुठलाही प्रश्न असो तो प्रश्न मी माननीय पालकमंत्री साहेबांपर्यंत, माननीय आमदार साहेबांपर्यंत नेणार आणि तो प्रश्न सोडून देणार. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात निधी सर्व मतदारसंघाला दिलेला आहे. आम्ही संपर्क प्रमुख असल्यामुळे मी जिल्हा संपर्क प्रमुख पण राहिलेली आहे. पूर्ण विभागात माझा चांगला संपर्क दांडगा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून मी प्रत्येक ठिकाणी गेलेली आहे. लोकांच्या बघण्यामध्ये आहे की प्रतिभा जगताप म्हणल्यावर सगळे ओळखतात आणि त्याच गोष्टीचा मला या ठिकाणी आता सध्याच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये चांगला म्हणजे एक मोठा परिचय हा मिळतोय मला. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रभागासाठी राज्य सरकार असन किंवा प्रशासन असन यांच्याकडं भांडून तुम्ही समस्या सोडवणार आहात. वेळ प्रसंगी गरज पडली तर आंदोलनं मोर्चे करून साम दाम दंड भेद सगळं धरून मी काम करणार आणि माझ्या प्रभागातील लोकांचा कसा विकास होईल याच्यासाठी माझं लक्ष म्हणजे चातकासारखं मी लक्ष ठेवून प्रत्येक माणसाची समस्या सोडवणार, प्रभागाचा विकास करणार हाच माझा अजेंडा आहे. गेले 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य होते. प्रशासक राज्य असताना तुम्ही अनेक आंदोलन पाण्यासाठी केलेले आहेत. ते पाण्याचं आंदोलन आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. पण तुम्ही आता प्रभाग 3 मधून तुम्ही लढणार आहात. तुम्ही या परिसरातील आणि इतरही परिसरातील प्रभागातील सर्व नागरिकांना काय आव्हान करणार आहात? सर मी नागरिकांना असं आव्हान करेल की माझा चेहरा त्यांना परिचित आहे. मागच्या 18 वर्षापासून मी श्रीमद भागवत कथा करते, शिवपुराण 3-4 वर्षापासून करते. लोकांना माझा चेहरा परिचित आहे. पण मी आव्हान हेच करेल नागरिकांना की येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने असेल किंवा इतर आणखीन मोठ्या मोठ्या ज्या योजना आलेल्या आहे महिलांसाठी, स्पेशली महिलांना मी जास्ती करून आव्हान करेल की महिलांसाठीचे जे काही प्रश्न असेल ती एक महिला म्हणून मी तत्परतेने उचलेल आणि त्यांच्या अखंड सेवेत म्हणजे 24 तास मी त्यांच्या अखंड सेवेत राहील हीच त्यांना विनंती करते. आणि येणाऱ्या निवडणुकीत भरभरून त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून भरघोस सगळ्या उमेदवारांना विजयी करावं एवढं आव्हान मी पूर्ण मतदारांना करते. मी शेवटचा प्रश्न केलेला तर शेवटचा होता, पण तरी ते लाडकी बहिणीचा विषय आला त्यामुळे म्हणतो लाडकी बहिणीची जादू म्हणजे जशी विधानसभेला चालली तशी आता या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चालेल का? बिलकुल सर. लाडकी बहीण योजना ही फक्त एखाद्या समाजाला घेऊन शिंदे साहेबांनी असेल किंवा फडणवीस साहेबांनी असेल किंवा अजित पवार साहेबांनी असेल एका समाजाला घेऊन नाही चाललेले. हे सगळा समाज, सगळे लोक त्याच्यात गरीब दुबळे असतील किंवा गरजू लोक असतील, गरजू महिला असतील, या सर्वांना सोबत घेऊन ही योजना चालू केलेली आहे. आणि ही योजनेचा प्रत्यक्ष लाभ आज स्वतःच्या खात्यामध्ये पैसे लोकांना मिळत आहे आणि खूप खुश आहेत माता भगिनी या गोष्टीवरती. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी परवा झेरॉक्स सेंटरवर गेले होते, तिथं काही मुस्लिम समाजाच्या लेडीज होत्यात. त्या म्हणतात एकनाथ शिंदे साहेबांचं ऋण आम्ही एक मत देऊन ताई व्यक्त करणार आहोत या ठिकाणी आणि आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत. ही जादू नक्की चालणार, लाडक्या बहिणीची जादू चालणार. तर ह्या होत्या प्रभाग क्रमांक 3च्या शिवसेना गटाच्या उमेदवार. त्यांचं म्हणणं आहे असं आहे की या सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरघोस यश मिळणार आहे आणि त्यामध्ये लाडकी बहिणीची जादूसुद्धा चालणार आहे. प्रभाग क्रमांक 3मधून इरफानसह मी सतीश खरात.